काय निर्णय झाला आहे आप्पा? काल एक तर गटाला ऑब्जेक्शन आलं नाही ह्यांच्या गाडीला, सेमीला ऑब्जेक्शन आलं. सेमी ज्यावेळेस पूर्ण झाले 11 सेमी पळाले, ज्यावेळेस सेमी चालू असताना मला चक्कर आली, त्यामुळं मी गेलो हॉस्पिटलला. मी हॉस्पिटलला गेलो, सलाईन लावली, मी झोपल्यानंतर माझा मोबाईल बंद होता. मला बरोबर मोबाईल उघडला की मला बिभीषण जाधव यांचा फोन आला की आप्पा असं आमच्या गाडीवर थोडासा अन्याय झालेला. मी म्हटलं काय झालं आहे? तर ते म्हणलं की अशाची काळेसाहेबांची गाडी आमच्या ग्राही धरली नाही, नगर जिल्ह्यातली असल्यामुळे. मी म्हणलं नगर जिल्ह्यातली असल्यावर आमच्या संघटनेचा नियम जो आहे त्या पद्धतीने आम्ही, पण त्यांनी सांगितलं की आमच्याकडे आधार कार्ड आणि मतदान कार्ड आणि रेशन कार्ड ह्या तिन्ही गोष्टी आहेत. आणि त्या दावल्यानंतर मात्र मी रात्री बघितलं त्यांचं चेक करून, तर त्या ठिकाणी ह्यांचं सर्व पुरावा आम्हाला ग्राह्य धरत आलं. नंतर मिळालेली माहिती मला अशी की ह्यांचा नखरे हा खोंड बैल हा नगर 21 तारखेला 21 जूनला जे संभाजीनगरला बैलगाडी शर्यत होती त्या शर्यतीत पळालेला आहे. पण मी रात्रीपासून सकाळपर्यंत बऱ्याच लोकांना फोन केला, पण मला काय पुरावा मिळाला नाही. ह्यांची गाडी त्या सेमीत पळालेली, म्हणजे त्या मैदानात पळालेली. नंतर पुन्हा मी अजूनही माहिती घेतली तर मला कळाले की समजले की पेडगाव मैदानामध्ये आज काळेसाहेबांचा जलवा हा बैल पेडगाव मैदानात पळाला आहे. तिथं त्यांचा काय 4-5 नंबर काय झालेला असेल, 3 नंबर झालेला आहे. तिथं कोणाचं ऑब्जेक्शन आलं नाही. मग आमचं ऑब्जेक्शन येणं साहजिक आहे सेमीत. त्यावेळेस ह्यांची कागदपत्राची पूर्तता असेल किंवा नसेल, मी ह्या ठिकाणी नसल्यामुळं मला काय माहीत नव्हतं. पण सकाळपर्यंत मला पूर्ण माहिती समजली की ह्यांचं पेपर क्लिअर आहे, तर ह्यांना पेडगावला बी त्या बैलाला 3 नंबरचा मान मिळालेला आहे. आज ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पेडगावला मिळतो, पेडगावचं मैदान झालं. नंतर ह्यांचा 21 जूनला ह्याला पळालेला बैल काय मला भेटला नाही कुठं संभाजीनगरला. मग मी पेपर घेतलं. रेशन कार्ड तर मला खूप जुनं दिसलं ह्याच्यात. जर रेशन कार्ड बनवायचं म्हणलं तर नवीनच बनवता येतं आहे किंवा करता येत नाही, जुनं अक्षर हे सगळं समजलं. त्यानंतर मी स्वतःहून सकाळी ह्यांना कॉल केला की तुमच्या गाडीचा निर्णय आमच्या कमिटीकडून काल चुकीचा झालेला आहे. जर मी इथं असतो उपस्थित, काल मला चक्कर आल्यामुळे मी हॉस्पिटलला गेलो, जर मी इथं असतो तर ही वेळ आली नसती. आज मी रात्रीपासून बरेच बघितलं. एक माझ्याकडे काय तो ग्रुप नाही ह्यांचा पुणे जिल्ह्याचा 4 बैलातला असेल किंवा दुसरा, पण मला 1-2 जण जावल्यानंतर बरंच ह्यांच्या पुणे जिल्ह्यातनं आमच्या माळशिरस मैदानचा निषेध व्यक्त करण्यात आला. आज आम्ही एवढं पारदर्शक मैदान केलं आणि आज नाही पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने आमचं हे हिंद केसरी मैदान चालत आलं आणि अजूनही बी कालचं मैदान पूर्ण पारदर्शक पडलं. आणि एवढं मैदान पारदर्शक पडून जर आपल्या माळशिरस मैदानात निषेध होत असेल तर माझ्या मनामध्ये खंत राहिल्यानंतर मी रात्री पूर्ण यावर विचार केला, सकाळी विचार केला. अजूनही काय माहिती मिळते का ह्यांची एकही चूक मला कुठं सापडली नाही की हा नगर जिल्ह्यात ज्या दिवशी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा जो निर्णय झाला त्या दिवशीपासून तिकडं पळालेला. बरं, जर हा ह्यांचा जर बैल पेडगाव मैदानात जर पळत असून म्हणजे जर गुलालाच पात्र होऊन तिथं ऑब्जेक्शन आलं नाही आणि आमच्या मैदानात ऑब्जेक्शन आलं, बरं आमच्या जरी आलं तरी ह्यांचं आम्हाला एक जरी पुरावा सापडला असता तर आम्ही 100% ह्यांना आम्ही निर्णय दिलेला नसता. पण आज एक बी आमच्याकडे पुरावा सापडला नाही कालपासून. त्यामुळं मी निर्णय घेतला. आज काळेसाहेबांना मी या ठिकाणी बोलवलं. जे त्यांचं काय क्रमांक आलेला असेल किंवा जे त्यांचं बक्षीस असेल किंवा जे त्यांचं मानसन्मान असेल त्या ठिकाणी आपण करायला ठरवला. असाच प्रकार माझ्या बाबतीत पाठीमागच्या वर्षी पेडगाव मैदानात बी थोडासा झालेला होता की काय नियम अटीचे हिशोबाव. तर पाठीमागच्या वर्षी ज्यावेळेस मला समजलं की आपल्यावर अन्याय झाला आहे, तो त्रास किती होतो हे मला माहीत होतं. तसंच निलेश काळे साहेबांना काय त्रास झाला असेल हे मला समजू शकतो. पण परंतु यावर काय झालं की रात्री बरंच पुणे जिल्ह्यात यामध्ये वादविवाद झाले. काय काळेसाहेबांचे कार्यकर्ते असतील किंवा पाठीमागचे कार्यकर्ते असतील यांच्याहून काय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना थोडंसं वेडवाकडं बोललं गेलं असेल किंवा कुणी कुणाला गाळी गेली असेल तर त्याबद्दल बी निलेश काळे बोलतील. आणि आमच्याकडून बी निलेश काळेंना जो त्रास झाला काल, जो ह्यांना मानसन्मान मिळाला असतं अजून त्यांना समाधान झालं असतं. पण आज बी आम्ही मनाचा मोठीपणा दाखवला किंवा आमची चूक मान्य करून की निलेश काळेंना या ठिकाणी जे त्यांचं बक्षीस, जे ढाल ट्रॉफी जे काय असेल त्यांचा मान सन्मान त्या ठिकाणी करतो. आणि आमच्याकडून जे निलेश काळेंना जो त्रास झाला किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना झाला किंवा प्रत्येकाला वाटलं की आमच्यावर अन्याय झाला निलेश काळेंवर, तर त्याबद्दल मी आमच्या
आमचे बैल संघटनेच्या वतीनं म्हणजे आमचे जे हिंद केसरी मैदान आयोजक कमिटी जी आमची आहे महालक्ष्मी यात्रेची, तर सर्वांच्या वतीनं आम्ही पूर्ण जे निलेश काळे आणि त्यांचे जे कार्यकर्ते त्यांची जी थोडंशी झालं संघटना त्यांची मी वैयक्तिक दिलगिरी व्यक्त करतो. आता मला हे सांगा, जे डॉक्युमेंट आले ते कुठले कुठले डॉक्युमेंट आले त्याच्यावर ग्राह्य धरलं गेलं? आज त्यांचे जे डॉक्युमेंट आले ते आधार कार्ड आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की रेशन कार्ड जे आले, आता हे रेशन कार्ड जे आहे ते हे नवीन सहजासहजी बनणार नाही. बरं, जरी आज काय त्यांनी बैलगाडी शर्यतीसाठी हे डॉक्युमेंट बनवलेलं नसतील असं मला तर म्हणजे वैयक्तिक मला वाटलं. त्यामुळं ह्या फक्त आधार कार्ड बनवू शकतो, कोणी मतदान कार्ड बनवू शकतो, पण इतकं जुनं रेशन कार्ड बनवायचं म्हणजे मला सोपं वाटत नाही. 100% ते असतील नगर जिल्ह्यातले, जुन्या काळात काय 5-10 वर्षापूर्वी, किंवा त्यांचं मत आलं की आमची शेती नगर जिल्ह्यात आहे पण राहतोय मी पुणे जिल्ह्यात. तसं माझं मी मूळ गाव आहे निर्निमगाव, मी राहतोय माळशिरसला. मी पुणे जिल्ह्यात माझं मूळ गाव आहे, मी राहतोय सोलापूर जिल्ह्यात. मग असंच ह्यांच्या बाबतीत प्रकार मला वाटला आणि जी माझ्या मनाला योग्य वाटला, किंवा आमची जी कमिटी आहे मैदानची, आमची बैलगाडी शर्यतीची जी कमिटी आहे माळशिरसची, त्या कमिटीने आम्ही सकाळी बसून निर्णय घेतला की निलेश काळे आणि त्यांच्या नखऱ्या बैलावर आपल्याकडून काहीतरी थोडीशी चूक झाली आहे आणि त्यांची चूक आपण मनाचा मोठीपणा दाखवून आज त्यांचा बोलवून मान सन्मान करून त्यांना आपण ते बक्षीस जे ट्रॉफी जे असेल त्यांचा मान सन्मान करून आपल्याला त्यांचं हे करून टाकायचं. ऐकले असेल, सगळ्यात महत्त्वाचं बैलगाडी क्षेत्र हे नाते निर्माण करणार आहे आणि या क्षेत्रात अनेकांना आपले भाऊ भेटलेत, अनेक काय वडीलधारी लोक भेटलेत. तर हे वाढण्यासाठी, हे टिकण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि एकमेकांना कमेंट्स करणं, एकमेकांना बोलणं हे टाळूया. एक चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार होईल ह्या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करूया, कारण ही आपल्या मातीतील खेळ आहे, ही आपली संस्कृती आहे आणि ती टिकवण्याची जबाबदारी तुमची, माझी आणि आपल्या सगळ्यांची आहे. हा विषय इथंच संपलेला आहे. धन्यवाद.